वेलकम बॅक गाईज. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रूथ टेबल आणि त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स बघितले होते. एक्झरसाइज 1.1मधले ऑलमोस्ट सर्व क्वेश्चन्स आपण कवर केले. नाव एक्झरसाइज 1.2 याच्यामध्ये जे टॉपिक्स येतात ते टॉपिक्स अगोदर आपण बघून घेऊ. एक्झरसाइज 1.1साठी आपल्याला जे टॉपिक्स लागणार आहेत ते टॉपिक्स आहे स्टेटमेंट पॅटर्न. सो व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न, त्याची डेफिनेशन बघा. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्ज इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट पॅटर्न. आपण लास्ट व्हिडिओमध्ये कनेक्टिव्ज, त्यांचे ट्रूथ टेबल्स हे बघितले होते. सो स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, जर आपण मोर दॅन 2 स्टेटमेंट किंवा 2 किंवा मोर दॅन 2 स्टेटमेंट जर कुठल्या लॉजिकल कनेक्टिव्जने जॉईन केले तर त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. म्हणजे बघा, पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन आर हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. सेकंड एक्झाम्पल, पी इम्प्लिकेशन क्यू हे दुसरं स्टेटमेंट पॅटर्न आहे. म्हणजे कुठलेही 2 स्टेटमेंट कुठल्या लॉजिकल कनेक्टिव्जने जॉईन केले की ते स्टेटमेंट पॅटर्न फॉर्म होतं. ओके, अशी डेफिनेशन नाही विचारत, पण आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट बघा, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. याच्यावर सॉल्व करण्यासाठी क्वेश्चन येतो. व्हॉट इज मीन बाय लॉजिकल इक्विव्हॅलन्स? इफ द ट्रूथ टेबल ऑफ द 2 स्टेटमेंट पॅटर्न आर आयडेंटिकल. म्हणजे काय, जर 2 स्टेटमेंट पॅटर्न असतील त्यांचा जो ट्रूथ टेबल असतो, आता ट्रूथ टेबल कसा ड्रॉ करतात ते आपल्याला बघायचं आहे. त्यांचं जे फायनल आउटपुट असेल म्हणजे लास्ट कॉलम असेल तो जर आयडेंटिकल असेल, सेम असेल, तर ते इक्विव्हॅलन्स असतात. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. इक्विव्हॅलन्सचा मिनिंग काय होतो, आयडेंटिकल किंवा इक्वल, तर त्यांना लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणतात. ओके, म्हणजे बघा, पी कंजंक्शन क्यू याचा जो ट्रूथ टेबल असेल आणि राईट हँड साईडला काय आहे, निगेशन ऑफ पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू याचा ट्रूथ टेबल, दोघांच्या ट्रूथ टेबलचा लास्ट कॉलम हा सेम असेल. सेकंड एक्झाम्पल हे डी मॉर्गन्स लॉचे आउटपुट आहेत. आता हा जो टॉपिक आहे आपण जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करू तेव्हा आपण बघू. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टेटमेंट पॅटर्नवरचे क्वेश्चन्स बघू. सो त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक थिअरी टॉपिक दिलेला आहे, टाईप ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. आपण जे स्टेटमेंट पॅटर्न बघितले त्याचे बेसिकली 3 टाईप्स पडतात, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिजन्सी. ठीक आहे, सो बघा, व्हॉट इज मीन बाय टॉटॉलॉजी? द आउटपुट ऑफ अ स्टेटमेंट पॅटर्न इज ऑलवेज ट्रू. म्हणजे जे आउटपुट असेल त्याच्यामध्ये सर्व जर ट्रू असतील म्हणजे टी असेल तर त्याला टॉटॉलॉजी म्हणतात. एकही फॉल्स नाही पाहिजे. सेकंड बघा, कॉन्ट्रॅडिक्शन. द आउटपुट ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न इज ऑलवेज फॉल्स. सगळे फॉल्स असतील तर त्याला कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतात. आणि कॉन्टिजन्सी, द स्टेटमेंट पॅटर्न इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणजे ते टॉटॉलॉजी पण नाही, कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही, त्याला कॉन्टिजन्सी म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये टी पण असेल आणि एफ पण असेल. ओके, सो स्टेटमेंट पॅटर्नचे असे 3 टाईप्स पडतात, टॉटॉलॉजी ऑल टी, कॉन्ट्रॅडिक्शन ऑल एफ आणि कॉन्टिजन्सी दोन्ही पण असतील त्याच्यामध्ये. ओके, टी आणि एफ. ह्या सर्व थेरी पार्ट आपल्याला 1.3मध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, सो हे बघा, 1.2मध्ये एक्झरसाइज 1.2मध्ये तुमच्या बुकमधलाच क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. क्वेश्चन आयदर 2 मार्क्स किंवा 3 मार्क्ससाठी येऊ शकतो. ओके, एक कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबलसाठी येतोच मॅथमॅटिक लॉजिकमध्ये. याच्यासाठी तुम्हाला परत ट्रूथ टेबल माहिती पाहिजे. ट्रूथ टेबलची प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकता. सो आपल्याला ट्रूथ टेबल आणि त्याचं लॉजिक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो इकडे लक्षात आहे. क्वेश्चन कसा आहे तो बघा, पी इम्प्लिकेशन क्यू कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन पी. आता हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. याच्यामध्ये पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट यूज केले आणि काही लॉजिकल कनेक्टिव्ज. याचं आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल ट्रूथ टेबल कसा ड्रॉ होतो बघा. आता आपल्याला फक्त 2च स्टेटमेंट पॅटर्न दिले, पी आणि क्यू. मग आधी तुम्हाला हे स्टेटमेंट पॅटर्न ड्रॉ करावं लागतं. ते बघा, टेबलमध्ये फर्स्ट याच्यामध्ये पी, दुसऱ्या याच्यामध्ये क्यू. ओके, आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये जे ब्रॅकेट्स दिले ना, 1 by 1 ब्रॅकेट तुम्हाला लिहावे लागतात. ही प्रोसिजर, या प्रोसिजरने तुम्ही गेलात तर रॉंग नाही येणार, चान्सेस कमी होतात.
हे बघा पहिला ब्रॅकेट काय दिलेला आहे त्यांनी, पी इम्प्लिकेशन क्यू. ठीक आहे, आपल्याकडे पी पण आहे, आपल्याकडे क्यू पण आहे. मग आपण हे फॉर्म करू शकतो. मग नेक्स्ट कॉलममध्ये पी इम्प्लिकेशन क्यू. ठीक आहे, आता हा कॉलम आला. आता सॉरी हा ब्रॅकेट झाला. आता ह्या ब्रॅकेटला कंजंक्शनने क्यू करायचं आहे, कंजंक्शन जॉईन करून क्यू करायचं आहे. ठीक आहे, आता हा ब्रॅकेट आहे आपल्याकडे. आता आपण पूर्ण हा ब्रॅकेट ड्रॉ करू. मग नेक्स्ट याच्यामध्ये बघा तो ब्रॅकेट कंजंक्शन पी. ओके, आता नेक्स्टमध्ये काय केलं आहे, हा पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट इम्प्लिकेशन पी आहे. आता आपल्याकडे हा पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट इथं आलेला आहे, त्याचा आउटपुट इथं येईल. ठीक आहे, मग त्याला इम्प्लिकेशन पीने जॉईन केलं. सगळ्यात महत्त्वाचं आणि बेसिकली आपल्याला हे कॉलम्समध्ये काय काय येणार आहे हे लिहिता आलं पाहिजे आणि ते प्रॅक्टिसने येतं. ओके, आय रिपीट. हे बघा, अगोदर पी क्यू किती आहे ते बघून घ्यायचे. सुरुवातीला पी नंतर क्यू. मग एक एक ब्रॅकेट घ्यायचं आणि त्या ब्रॅकेटमध्ये आपल्याकडे आहे का ते बघायचं. आपल्याकडे पी आणि क्यू आहे, मग दोघांना इम्प्लिकेशनने जॉईन केलं. त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटला कंजंक्शनने जॉईन करायचं आहे. मग हा ब्रॅकेट आणि डायरेक्ट कंजंक्शन क्यू आणि त्याच्यानंतर हा पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट इम्प्लिकेशन पी. ठीक आहे, एक एक ब्रॅकेट जॉईन करत चालायचं. ठीक आहे, आता बघा जर 2 याचं दिलं असेल तर त्याला कसा ड्रॉ करतात. हे बघा, फर्स्ट टी, सेकंड टी, नेक्स्ट एफ, एफ म्हणजे पहिले 2 टी आणि नंतरचे 2 एफ. ओके, आणि क्यूमध्ये बघा 1 टी, 1 एफ, 1 टी आणि 1 एफ. ओके, पीमध्ये काय केलं, 2 टी आणि 2 एफ आणि क्यूमध्ये 1 टी, 1 एफ, 1 टी, 1 एफ. जेव्हाही पी आणि क्यू असेल तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये असंच ड्रॉ करावं लागेल. हे पहिले 2 कॉलम सर्व क्वेश्चनमध्ये फिक्स आहे. 2 असेल तर तुम्हाला असंच ड्रॉ करावं लागेल. पहिले 2 टी, नंतर 2 एफ आणि नंतरच्या याच्यात अल्टरनेट टी एफ, टी एफ. ओके, आता याच्यानंतर तुम्हाला ट्रूथ टेबल यूज करायचं आहे. मग बघा इम्प्लिकेशनची कंडिशन काय असते तुम्हाला जर आठवत असेल तर पहिला टी आणि दुसरा एफ असं असेल तरच एफ येतो, अदरवाईज टी येतो. ठीक आहे, नसेल लक्षात येत एकदा मागचा व्हिडिओ बघा आणि ते टी एफचा ट्रूथ टेबल जो दिला आहे तो एकदा बघून घ्या. ठीक आहे, मग हे बघा पी आणि क्यू पहिल्या याच्यामध्ये काय दोन्ही टी टी आहे म्हणजे याचं आउटपुट काय येईल टीचे. मग बघा पहिल्याचं आउटपुट टी, दुसऱ्या याच्यात पहिला टी आणि दुसरा एफ आहे म्हणजे आता याचं आउटपुट काय येईल एफ. तिसऱ्या याच्यात बघा पहिला एफ आणि दुसरा टी, नाही पहिला टी आणि दुसरा एफ पाहिजे. सो हे पण अपोजिट आहे त्याच्या. सो याचं काय येईल टी, दोन्ही एफ एफ आहे म्हणून याचं पण काय येईल टी. ठीक आहे, तुम्हाला ट्रूथ टेबल डोळ्यासमोर आला पाहिजे तेव्हा ते, आणि एकदा सवय झाली की ते लक्षात येतं. ओके, सो आता पी इम्प्लिकेशन क्यूचा कॉलम तयार झाला. आता ह्या कॉलमला आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या कॉलमला कशासोबत क्यूसोबत आणि कंजंक्शनने घ्यायचं आहे. म्हणजे हा कॉलम आणि क्यूचा कॉलम हे दोन्ही कॉलम बघायचे फक्त आता आपल्याला. आणि दोघांना कशाने जॉईन करायचं आहे कंजंक्शनने. सो कंजंक्शन काय सांगतं आपल्याला, एक जरी एफ असेल तरी एफ येतं. आता याच्या आणि याच्यासाठी बघा टी टी दोन्ही टी आहे म्हणजे याचा ॲन्सर काय येईल टी. बरोबर, त्याच्यानंतर बघा एफ एफ, एक जरी एफ असेल तरी एफ येतं तर इथं दोन्ही एफ आहे म्हणजे याचा ॲन्सर काय येईल एफ. त्याच्यानंतर इकडे पण बघा टी टी दोन्ही टी आहे म्हणजे याचा ॲन्सर काय येईल टी. त्याच्यानंतर बघा इकडे एक एफ आहे म्हणजे याचा ॲन्सर काय येईल एफ. ओके, सो हळूहळू तुम्हालाही सवय होईल आणि त्याची प्रॅक्टिस होते आणि आपण हे स्पीडमध्ये पण सॉल्व करू शकतो. ओके, आता फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आता नेक्स्ट कॉलम पण तयार झाला आपला. आता ह्या कॉलमला पूर्ण कॉलमला आपल्याला कशासोबत जॉईन करायचं आहे पी सोबत. कशाने इम्प्लिकेशनने. हे बघा, सो आता आपल्याला काय करायचं आहे हा कॉलम आणि कशाचा कॉलम पीचा कॉलम फक्त या दोघांना बघायचं. आता यामधले दोघांचं काम झालं. हा कॉलम आणि हा कॉलम. सुरुवातीला कुठला कॉलम बघायचा आहे हा इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनमध्ये स्टार्टिंगला कोण आहे नंतर कोण आहे याला इम्पॉर्टन्स आहे. मग सुरुवातीला याला बघायचं नंतर पीकडे बघायचं. ओके, व्यवस्थित लक्षात आहे. बघा पहिला टी दुसरा पण टी, सो याचा ॲन्सर काय टी. ओके, पहिला एफ दुसरा टी याचा पण ॲन्सर काय येईल टी. त्याच्यानंतर पहिला टी दुसरा एफ. आता ही इम्प्लिकेशनची कंडिशन आहे, पहिला टी आणि दुसरा एफ असेल तर एफ येतं. सो याचा ॲन्सर एफ आला. त्याच्यानंतर एफ आणि दोन्ही एफ आहे म्हणजे याचा ॲन्सर काय टी. ओके, हे बघा नाही लक्षात आलं
तर आपल्याला जे पण लॉजिकल कनेक्टिव्ज लागणार आहेत ते लिहून घ्यायचे वाटलं सर, त्यांची स्टँडर्ड कंडिशन लिहून घ्यायची जी आपण लक्षात ठेवणार आहे. बघा इम्प्लिकेशनसाठी पहिला टी दुसरा एफ असेल तरच एफ येतं. हे बघा कुठं कुठं इम्प्लिकेशन येतं, पहिला टी दुसरा एफ असेल तरच एफ, बाकीचे टी बघा इथं पण बघा एफ कुठं आला इथं, पहिला टी दुसरा एफ म्हणून हा एक एफ आहे, बाकीचे सगळे टी. ओके. आणि नेक्स्ट काय आहे, टी कंजंक्शन एफ, एक जरी एफ असेल तरी एफ येतं. मग बघा आपण इथं कंजंक्शन यूज केलं आहे एफ, एक जरी एफ असेल तरी एफ येतं. हे बघा हा आणि हा दोन्ही एफ होते म्हणून एफ आला, हा एक एफ आहे म्हणून एफ. म्हणजे बेसिक थिंग्स काय आहे तर आपल्याला ते ट्रूथ टेबल आणि त्याचं लॉजिक लक्षात आलं पाहिजे, तेव्हा मग तुम्ही हळूहळू एक एक कॉलममधला एक एक ब्रॅकेट लिहू शकता. ओके. याला प्रॅक्टिसची खूप गरज आहे. तुम्ही 2-3 वेळा क्वेश्चन सॉल्व करा, शेजारी ते ट्रूथ टेबल ठेवा, प्रत्येक वेळेस ट्रूथ टेबल चेक करा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हे क्वेश्चन सॉल्व करताना तुमच्याकडे ट्रूथ टेबल पाहिजे सध्या प्रॅक्टिससाठी तरी. ओके. आपण अजून एक क्वेश्चन बघू याच्यावर. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू बोथ इम्प्लिकेशन, पी इम्प्लिकेशन क्यू. ओके. सो हे बघा इथं पण पी आणि क्यू दोन आहे. सो आपण आता ट्रूथ टेबल ड्रॉ करू. हे बघा पी आणि क्यू. आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय आहे व्यवस्थित लक्ष द्या, पी कंजंक्शन निगेशन ऑफ पी. मग आता आपल्याकडे पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, आपल्याकडे फक्त पी आणि क्यू आहे, निगेशन ऑफ क्यू आहे का नाही. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट निगेशन ऑफ क्यू. मग निगेशन ऑफ क्यू घेतला. आता निगेशन हे बघा ब्रॅकेटमध्ये ज्या टर्म्स आहेत त्या पाहिजे आपल्याकडे, तरच आपण तो ब्रॅकेट फॉर्म करू शकतो. आता आपण ब्रॅकेट फॉर्म करू शकतो. हे बघा ब्रॅकेट फॉर्म केला, पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, पी आणि क्यू, आपल्याकडे पी क्यू आहे, इम्प्लिकेशनने जॉईन करायचं केलं. आता हे दोन्ही ब्रॅकेट कशाने जॉईन करायचे बघा, बोथ इम्प्लिकेशनने. आपल्याकडे दोन्ही ब्रॅकेट आहे बघा. आता लास्ट कॉलममध्ये दोघांना जॉईन करायचं. हे बघा हे एक सिस्टमॅटिक पॅटर्न आहे. 1-2 क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर आपलं माइंड ॲटोमॅटिक सेट होतं आणि आपण बरोबर क्वेश्चन सॉल्व करतो. ठीक आहे. सो तुम्हाला थोडं पेशन्स ठेवावं लागेल आणि प्रॅक्टिस करावी लागेल. लगेच मला आलंच पाहिजे असं नाही. ओके. मग बघा फर्स्ट आता पी आणि क्यू दोन आहे, तर यांचा पॅटर्न ठरलेला आहे. पहिले 2 टी, शेवटचे 2 एफ. ठीक आहे. क्यूमध्ये 1 टी 1 एफ, 1 टी 1 एफ, हे फिक्स आहे प्रत्येक क्वेश्चनमध्ये. आता निगेशनमध्ये काय होतं, निगेशन जर तुम्हाला आठवत असेल, टीचं एफ होतं, एफचं टी होतं, एकदम साधं सोपं आहे, कॉन्ट्रास्ट होतं. मग कुणाचं निगेशन करायचं आहे तर आपल्याला क्यूचं निगेशन करायचं आहे. मग टीचं काय होऊन जाईल एफ. हे बघा एफ झाला. दुसरं काय आहे एफ आहे, त्याचं काय होऊन जाईल टी. तिसरं टी आहे, त्याचं परत एफ झालं. आणि एफ आहे, त्याचं परत काय झालं टी. ठीक आहे. हे बघा टीचं एफ, एफचं टी, टीचं एफ, एफचं टी झालं. आता बघा आता आपल्याला पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू म्हणजे बघा पी आणि निगेशन ऑफ क्यू ह्या दोघांनाच बघायचं आहे, क्यूला नाही बघायचं. या दोघांना कशाने जॉईन करायचं आहे, कंजंक्शन. हे बघा टी एफ, कंजंक्शन काय सांगतो, एक जरी एफ असेल त्याचा आन्सर काय तर एफ, म्हणजे याचा आन्सर काय येईल एफ. ओके. नेक्स्ट बघा टी टी, दोन्ही टी आहे म्हणून याचा आन्सर काय येईल टी. ठीक आहे. तिसरं बघा एफ एफ, दोन्ही एफ एफ आहे म्हणून याचा आन्सर काय येईल एफ. लास्ट बघा एफ टी, एक जरी एफ असेल तरी एफ येतो, सो एक एफ आहे, सो याचा आन्सर एफ येईल. तुम्हाला इथं खूप पेशन्स ठेवावं लागेल. कुठला कॉलम आपण बघतोय त्याच कॉलमवर नजर ठेवावी लागेल आणि व्यवस्थित लिहावं लागेल. थोडं जरी मिसमॅच झालं तरी तुमचं आन्सर रॉंग होऊ शकतं. ओके. नेक्स्ट बघा आता आपल्याला पी इम्प्लिकेशन क्यू. आता आपल्याला पी आणि क्यू बघायचं फक्त, दोघांना कशाने जॉईन करायचं इम्प्लिकेशनने. आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पण इम्प्लिकेशन बघितलं. काय असतं, पहिला टी दुसरा एफ तरच एफ येतो, अदरवाईज टी येतं. सो आपण चेक करू. इथं दोन्ही टी आहे म्हणजे याचा आन्सर टी येईल. आता इथं कंडिशन आहे बघा, पहिला टी दुसरा एफ, ही कंडिशन आहे इम्प्लिकेशनची, याचा आन्सर काय आला पाहिजे एफ. हे बघा एफ आला. थर्ड बघा एफ टी नाही, याचा आन्सर काय येईल टी. नेक्स्ट काय आहे एफ एफ, म्हणजे याचं पण आन्सर काय येईल टीच येईल. ठीक आहे. आपल्याला कंडिशन आठवली पाहिजे. आता लास्ट बघा, आता आपल्याला हे दोन्ही ब्रॅकेट बोथ इम्प्लिकेशनने जॉईन करायचे. बघा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, म्हणजे 2 कॉलम आपल्याला
बोथ इम्प्लिकेशनने जॉईन करायचं. आता बोथ इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, दोन्ही सारखे पाहिजे तरच टी येतं. आता इथं दोन्ही सारखे एका नाही, म्हणजे याचा ॲन्सर एफ येईल. नेक्स्टमध्ये बघा, दोन्ही सारखे एका नाही, एक टी एक एफ, याचं पण ॲन्सर एफ येईल. थर्ड याच्यात दोन्ही सारखे नाही आहे, परत एफ. लास्ट याच्यात पण नाही, म्हणजे सगळे एफ एफ आले, म्हणजे हे काय आहे, कॉन्ट्रॅडिक्शन. क्वेश्चनमध्ये जर विचारलं तर आपण ते लिहायचं, अदरवाईज नाही. आता याच्यामध्ये विचारलेलं नाही आहे, जर विचारलं असतं तर आपल्याला खाली एक क्लोजिंग स्टेटमेंट लिहायला असतं, तर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन. विचारलं तर लिहा, अदरवाईज काही गरज नाही. सो असं आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे. आणि ही नोट फक्त तुमच्या समजण्यासाठी. हे बघा, पहिलं काय, निगेशन ऑफ टी असेल तर त्याचं एफ होतं, एफचं टी होतं. कंजंक्शनमध्ये एक जरी एफ असेल तरी एफ येतं. बोथ इम्प्लिकेशनमध्ये सारखे पाहिजे बघा तर टी येतं. आणि इम्प्लिकेशनमध्ये पहिला टी आणि दुसरा एफ. हे जेवढे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करणार, जेवढ्या वेळेस तुम्ही ह्या लॉजिक रिपीट करणार, तेवढं तुमच्या डोक्यात फिक्स असेल. ओके, आता लास्ट क्वेश्चन बघू आपण. त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला आर पण दिलेला आहे. सो आता इथं तुम्हाला 3 स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे. जेव्हा क्वेश्चन 3 स्टेटमेंट पॅटर्नचा असेल तेव्हा तो क्वेश्चन 4 मार्काचा किंवा 3 मार्काचा, 4 मार्काचाच असेल जर स्टेटमेंट पॅटर्न मोठा असेल तर. याच्यामध्ये तुमच्या ट्रूथ टेबल वाढतो थोडा. सो हे बघा काय काय करावं लागतं. अगोदर आपलं बेसिक थिंग्सनुसार आपण जसं रेग्युलर करतो, अगोदर ब्रॅकेट फॉर्म करायचं. बघा, पहिला पी, दुसरा क्यू आणि तिसरा आर. पी क्यू आर लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय बघा, पी कंजंक्शन क्यू, मग पहिला ब्रॅकेट घ्यायचा पी कंजंक्शन क्यू. आपल्याकडे पी पण होता, क्यू पण होता. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, क्यू डिसजंक्शन आर, क्यू आहे आर पण आहे, मग आपण क्यू डिसजंक्शन आर. आणि लास्टमध्ये काय, दोघांना बोथ इम्प्लिकेशनने जॉईन करायचं, दोघांना जॉईन केलं. ओके, आता जेव्हा 3 असतील, व्यवस्थित लक्ष द्या, तेव्हा काय करायचं आहे बघा, पहिले 4 टी आणि नंतरचे 4 एफ, हे ठरलेले असं लक्षात आलं. पहिले 4 टी नंतरचे 4 एफ. नंतर क्यूमध्ये पहिले 2 टी नंतर 2 एफ, परत 2 टी आणि 2 एफ. ओके, अगोदर 4 मग 2 आणि शेवटी 1 बाय 1, एक टी एक एफ, एक टी एक एफ, असं अल्टरनेट चालू द्यायचं. जेव्हाही तुम्हाला पी क्यू आर असेल, तुम्हाला कुठलाही क्वेश्चन असू द्या, हे 3 कॉलम असेच ड्रॉ करायचे. कुठलाही क्वेश्चन असेल तरी पी क्यू आर असेल तर असंच करायचं, आणि पी क्यू असेल तर मागच्या क्वेश्चनमध्ये जसं केलं तसंच. आय रिपीट, पी क्यू आर 3 असेल तर पहिले 4 टी नंतर 4 एफ, नंतर 2 टी 2 एफ, 2 टी 2 एफ, नंतर टी एफ टी एफ टी एफ. आपलं बरोबर आहे. आणि कसं लक्षात ठेवायचं बघा, पहिल्या कॉलमचे सगळे टी आणि शेवटच्या कॉलमचे सगळे एफ, म्हणजे आपण बरोबर आहे. ओके, आता बघा, कंजंक्शन, कुणाचं कंजंक्शन घ्यायचं आहे, पी आणि क्यूचं, या दोघांचंच घ्यायचं आहे. कंजंक्शन आता आपल्याला माहिती आहे, एक जरी एफ असेल तर एफ येतो. इथं दोन्ही टी आहे म्हणजे काय, टी. नेक्स्टमध्ये बघा, दोन्ही टी आहे म्हणजे काय, परत टी. नेक्स्टमध्ये बघा, एक एफ आहे म्हणजे याचं काय, एफ येईल. नेक्स्टमध्ये बघा, एक एफ आहे म्हणजे याचं काय, एफ येईल. नेक्स्ट बघा, इथं पण एक एफ आहे म्हणजे काय, एफ येईल. पुढच्या ह्याच्यात बघा, एफ एफ आहे, एफ. पुढच्या ह्याच्यात दोन्ही एफ आहे, पुढच्या ह्याच्यात पण दोन्ही एफ आहे. ओके, असं स्टेप बाय स्टेप गेलं तर आपल्या लक्षात येतं. आणि आता प्रॅक्टिस होऊन जाईल. जेवढे आपण क्वेश्चन बघू तेवढी प्रॅक्टिस होते. ऑरमध्ये एक्झॅक्टली पुढचं बघा काय आहे, क्यू ऑर आर. क्यू आणि आरला बघायचं कशाने, डिसजंक्शनने, म्हणजेच ऑरने जॉईन करायचं. डिसजंक्शन एक्झॅक्टली कंजंक्शनच्या अपोजिट. एक जरी टी असेल तरी टी येतं. आता याच्यामध्ये दोन्ही टी आहे म्हणून टी. नेक्स्ट बघा, एक टी आहे, हे बघा एक टी दिलेला आहे तुम्हाला म्हणून याचं काय आलं, टी. हे बघा क्यू आणि आर बघतोय, हे बघा एफ टी, एक टी आहे म्हणजे याचं काय येईल, टी. ओके, नेक्स्ट बघा, दोन्ही एफ एफ आहे, एक पण टी नाही आहे म्हणून याचं एफ येईल. नेक्स्टमध्ये बघा, दोन्ही टी आहे म्हणून याचं काय येईल, टी. नेक्स्ट बघा, एक टी आहे म्हणून याचं काय, टी. याच्या नेक्स्टमध्ये बघा, एक टी आहे बघा, ठीक आहे, सो याचं काय, टी. आणि शेवटी दोन्ही एफ एफ आहे म्हणून काय, एफ येईल. कंजंक्शनमध्ये एक जरी एफ असेल तर एफ येतो, आणि त्याच्या अपोजिट डिसजंक्शनमध्ये एक जरी टी असेल तरी टी येतं.
मी काय सांगतो आहे हे केव्हा तुम्हाला 100% कळेल, हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्ही ट्रूथ टेबल एकदा व्यवस्थित बघितलं, त्याची जर तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल, सवय झाली असेल, तर मी काय सांगतो हे तुम्हाला 100% कळेल आणि हे क्वेश्चन तुम्हाला खूप सोपे वाटतील. ओके. सो ट्रूथ टेबल पूर्ण लेसनमध्ये तुम्हाला ते ट्रूथ टेबलच कामा येणार आहे. ते ट्रूथ टेबल माहिती असेल तर तुम्ही ह्या एक्झरसाईजमध्ये नाही, या लेसनमध्ये जेवढे क्वेश्चन आहेत सगळे सॉल्व करू शकतात. ते त्याच्याच बेसिसवर आहे. आता लास्ट बघा, आपल्याला हे दोन्ही ब्रॅकेट बोथ इम्प्लिकेशनने जॉईन करायचे, हा कॉलम आणि हा कॉलम. ओके. आता यांचं काम नाही, या दोघांनाच बघायचं फक्त आता आपल्याला. आणि कशाने? बोथ इम्प्लिकेशनमध्ये काय, दोन्ही सेम असेल तर टी येतं. मग पहिला टी, दुसरा पण टी आहे, म्हणून याचा आन्सर टी. नेक्स्ट बघा, टी म्हणजे काय? टी. नेक्स्ट बघा, एफ टी डिफरंट आहे म्हणजे एफ येईल. नेक्स्ट बघा, एफ सेम आहे म्हणजे टी येईल. नेक्स्ट बघा, डिफरंट, हे बघा डिफरंट खाली सगळे डिफरंट आहे बघा, म्हणजे नेक्स्ट काय येईल? एफ आणि एफ. ओके. सो तुम्हाला ते लॉजिकल कनेक्टिव्हचे ट्रूथ टेबल माहिती असेल तर आपण सॉल्व करू शकतो. सो आजचा होमवर्क, आज जेवढ्या स्लाईड्स आहेत सर्व स्लाईड्स अगोदर लिहायचे. ओके. त्याच्यानंतर 1.2 मधला जो पहिला क्वेश्चन, त्याच्यामधले मी पहिले 3 क्वेश्चन घेतले, त्याच्यातून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. उरलेले सर्व क्वेश्चन लिहायचे आहेत, मला होमवर्क सेंड करायचं आहे. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. पण ते सर्व क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची, तेव्हा तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित कळेल. आणि हा जर टॉपिक कळला तर पुढचे सगळे टॉपिक ह्याच टॉपिकवर डिपेंड आहे. आय रिपीट, हा टॉपिक कळला तर तुम्हाला पुढचे सगळे टॉपिक एकदम इझिली सॉल्व होतील. म्हणून ह्या टॉपिकची खूप प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे क्वेश्चन सॉल्व करायला कमी वेळ लागेल, एकदम इझी वाटेल मग तुम्हाला. ओके. सो सर्वांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि होमवर्कचे क्वेश्चन सॉल्व करा. ओके. थँक्यू.